श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे शनिवार आणि दिनांक आहे 12 एप्रिल. या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा. त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती देखील आलेली आहे. चैत्र पौर्णिमेलाच हनुमानांचा जन्म झाला म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. चैत्र पौर्णिमा हा दिवस आपण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो, कारण या दिवशी हनुमानांचा जन्म झाला होता. तर पहा, चैत्र पौर्णिमा ही खूप महत्त्वाची मानली जाते. कारण पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. या दिवशी हनुमान जयंती असते, म्हणजेच या दिवशी हनुमानांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे या दिवशी जी पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच चैत्र महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची पूजा करत असतो, ती कुलदेवीची सेवा करत असतो. कुलदेवीची ओटी आपण वर्षभरामध्ये एकदा तरी भरायची असते. मग चैत्र महिन्यामध्ये ही जी पौर्णिमा आहे, तर या पौर्णिमेला जर आपण कुलदेवीची ओटी भरली तर आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होते, आपल्या कुळाचा कुळाचार करते, म्हणजेच आपल्या कुळाचं रक्षण करते. आणि म्हणूनच जर उद्या चैत्र पौर्णिमेला तुमच्या घराजवळ जर तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. जर तुमच्या घराजवळ तुमचे कुलदेवीचं मंदिर नसेल, खूप दूर असेल, तर मग तुम्हाला तिथे जाऊन जर ओटी भरणं शक्य होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या देवघरामध्ये तुमच्या देवीचा कुलदेवीचा जो फोटो असेल किंवा टाक असेल त्याच्यासमोर कुलदेवीची ओटी तुम्हाला भरायची आहे. आणि जेव्हा तुम्हाला मूळस्थानी जायचं असेल त्यावेळेस तुम्ही ती ओटी घेऊन जायची आहे आणि तिथे जाऊन कुलदेवीला वाहायची आहे. तर पहा, चैत्र पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे, आपल्या कुलदेवीला समर्पित आहे. आणि या दिवशी हनुमानांची जयंती देखील आहे. शनिवार आहे. खूप मोठा योगायोग आणि खूप मोठा दिवस हा साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तुम्हाला उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी या ठिकाणी असा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर तुम्ही लावला तर कुटुंबावर कोणतंही संकट येणार नाही. त्याचबरोबर तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न होईल. हनुमानांचा तुमच्यावरती आशीर्वाद राहील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, किंवा तुमच्या जी कुलदेवीची नाव असेल तर ते नाव तुम्हाला लिहायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे, आपल्या कुटुंबावर नेहमी कृपादृष्टी राहावी माता लक्ष्मीची, त्याचबरोबर आपल्या कुलदेवताची, आणि आपल्या कुटुंबावर कधी संकट अडचणी येऊ नये म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे, अगदी तुम्ही हा उपाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून करू शकता. परंतु जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये जर केला तर याचं पुण्यफळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. कारण ह्या वेळेमध्ये हा उपाय करायला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण ही चैत्र पौर्णिमा आहे आणि चैत्र पौर्णिमेच्या या रात्री हा उपाय करायला खूप जास्त महत्त्व आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे. आता दिवा घेताना तुम्ही मातीची पंती घेऊ शकता, पितळाचा, तांब्याचा, स्टीलचा कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता. अगदी कणकेचा दिवा जरी घेतला तरी चालेल. या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं तिळाचं तेल घालायचं आहे. 2 वातींची 1 वात करून त्यामध्ये घालायची आहे. आता बघा, तुम्हाला काय करायचं आहे, जी वात घेतलेली आहे वाताच्या टोकाला तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचं आहे. आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे रुईचं झाड असेल तर त्या रुईच्या झाडाखाली हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. हनुमानांना रुईच्या झाडाची पानं, फुलं हे अतिशय प्रिय आहेत आणि त्यामुळे आपल्याला रुईच्या झाडाखाली असा हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे.
तर पहा, रुईच्या पानांचा खूप सारा उपाय आहे आणि त्याचा उपयोगसुद्धा आपल्याला होत असतो. आणि रुईच्या पानांची माळ ही आपण हनुमानांना अर्पण करत असतो, फुलं अर्पण करत असतो. आणि रुईच्या जी मुळं आहेत ती जर आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि आपल्या घराची प्रगती होते. घरातील एका व्यक्तीने हा जरी उपाय केला तर त्याचा परिणाम म्हणजे त्याचा प्रभाव हा संपूर्ण घरावर होत असतो. त्यामुळे संपूर्ण घराला याचा लाभ मिळेल. त्यामुळे एक घरातली व्यक्तीने असा हा रात्री एक दिवा जो आहे तर तो जी काही रुईचं झाड आहे त्याखाली लावायचा आहे. तिथे तुम्हाला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. तुमच्या घराची, कुटुंबाची प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे. आता बघा, प्रत्येकाच्याच घराजवळ रुईचं झाड असेल असं अजिबात नाही. ज्यांच्या घराजवळ रुईचं झाड नसेल तर त्यांनी हा दिवा कुठे लावायचा? तर त्यांनी काय करायचं, तुमच्या घरामध्ये जे हनुमानांचा फोटो असेल त्या हनुमानांच्या फोटोसमोर असा हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो नसतो. मग अशा वेळेस हा दिवा कुठे लावायचा? तर अशा वेळेस तुम्हाला हा दिवा तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे. दक्षिण दिशेला हनुमानांची जागा असते. हा दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात, हनुमानांची कृपा आपल्यावरती राहते, माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते, शनिदेव देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील जी काही साडेसाती अडीअडचणी आहेत तर त्या दूर होतात, येणारे संकट दूर होऊन जातात. तर असा हा एक उपाय तुम्हाला या पौर्णिमेच्या रात्री 11 ते 12 या वेळेमध्ये करायचा प्रयत्न करायचा आहे. या वेळेमध्ये जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही 4 नंतर हा दिवा लावू शकता. आता पहा, आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो. मग यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक कणकेचा दिवा तयार करायचा आहे. चौमुखी दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. तर हा कणकेचा दिवा तयार केल्यानंतर त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. त्यामध्ये 2 वातींची 1 वात करून तुम्हाला लावायची आहे. अशी तुम्हाला 4 वाती लावायच्या आहेत. आणि त्याचबरोबर त्यामध्ये 1 लवंग, 1 हिरवी वेलची तुम्हाला टाकायची आहे. आणि पहा, वात असते तर वातेच्या टोकाला तुम्हाला थोडंसं कुंकू प्रत्येकाच्या लावायचं आहे. 4 मुखी दिवा तयार करत आहोत, मग 4ही मुखांना तुम्हाला ते लाल कुंकू लावायचं आहे. आणि तुमच्या तुळशीपाशी तांदळाचं आसन देऊन हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. किंवा एका प्लेटमध्ये तांदूळ टाका आणि त्यामध्ये हा दिवा ठेवून तिथे तुम्हाला लावायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर त्या दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. तर पहा, माता लक्ष्मी जी आहे तर ती पौर्णिमेच्या रात्री पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये फिरत असते. म्हणजेच रात्री 9 ते 3 वाजेपर्यंत ती पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते. आणि पहा, ह्या वेळेमध्ये जर तुमच्या तुळशीसमोर असा हा दिवा तिला प्रज्वलित झालेला दिसला तर ती आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी ती प्रदान करत असते. आणि तुळस ही आपल्या घरातील माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तिला विष्णुप्रिया देखील म्हटलं जातं. त्यामुळे तुम्हाला आपल्या घराच्या तुळशीसमोर असा हा चौमुखी दिवा पौर्णिमेच्या रात्री लावायचा आहे. त्याचबरोबर आपण पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा देखील करत असतो. मग तुम्हाला या दिवशी चंद्राची पूजा देखील करायची आहे. जर नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होत असतील, घरामध्ये क्लेश कलह होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची. त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप घालायचं आहे. त्यामध्ये 2 वातींची 1 वात करून तुम्हाला 1 वात लावायची आहे. आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, 1 तांब्याचं ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 तांब्यावर पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये थोड्याशा फुलाच्या पाकळ्या, थोडंसं लाल चंदन तुम्हाला टाकायचं आहे. आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. हे भांडं तुम्हाला चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचं आहे. म्हणजे आपण हा दिवा चंद्रासाठी लावत आहोत. आणि आपल्या घरामध्ये चंद्रदेवांना प्रार्थना करायची आहे की जे काही भांडणतंड आहे, क्लेशकलह आहे ते दूर होऊ दे, आमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू दे. करून पहा, हा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. हे जे काही उपाय तुम्हाला सांगितले आहेत हे उपाय तुम्ही एकदा जर करून पाहिले तर तुमच्या जीवनातील जे काही दुःख, अडचणी, संकट ते तर दूर होतीलच, परंतु तुमच्या घराची, मुलांची, पतीची देखील खूप सारी प्रगती होईल. हा उपाय फक्त पौर्णिमेच्या दिवशीच करता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. तर उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाने या दिवसाचा लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने जे काही उपाय सांगितला आहे तो तुम्हाला करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.